अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात अलास्का शहरामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली। मात्र 3 तास चाललेल्या बैठकीमध्ये युद्धबंदीबाबत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाहीये। बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रपतींनी पत्रकार परिषद घेतली आहे। ही केवळ 12 मिनिटं चालली आहे। रशिया युद्ध संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र रशियाची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं यावेळी पुतिन म्हणाले आहेत। दरम्यान मॉस्कोमध्ये होणाऱ्या पुढच्या बैठकीसाठी पुतिन यांनी ट्रम्प यांना निमंत्रण दिलंय। तर पुतिन यांच्यासोबतच झालेली बैठक सार्थकी ठरलेली आहे। आम्ही अनेक प्रश्न सोडवायच्या मार्गावर आहोत, असं ट्रम्प म्हणालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ट्रम्प आणि पुतिन यांच्यात 3 तास चर्चा झाली।